त्यामुळे हाणामारीचे सिनेमे, त्यामुळं मला हे पाहताना खूप छान वाटलं. आमचा सुयश इथं आहे, तो अगदी लहानपणापासून माझ्याबरोबर थिएटर ॲक्टिव्हिटी करतो. पुण्यामध्ये त्याचं खूप चांगली थिएटरची संस्था आहे, नाटकवाला आहे, खूप हुशार. तो इथं मुख्य भूमिकेत आहे. आणि मेन रिझन म्हणजे मंगेश खूप अप्रतिम गीतकार आहे. खूप कमी गीतकारांना दिग्दर्शकांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर किंवा कथा सांगितल्यानंतर पटकन समजते. त्यात मी खूप त्रास देतो, म्हणजे मी प्रत्येक डिपार्टमेंटलाच त्रास देतो माझ्या. तर मी काही गाणं किंवा कुठलीच गोष्ट अशी पटकन सहजासहजी अप्रूव्ह करतच नाही. तर असं चाललं होतं एका गाण्यावर काम. एकदा याचा रात्री 2ला फोन आला, प्रवीण सर जागे आहेत का? म्हटलं सिनेमाच्या काळात शक्यतो झोप हा विषय नसतो, मी येऊ का आता? अरे पण म्हटलं तू किती लांब राहतोस, कसा येणार काय? तुम्ही ते सोडावं, मी आता येतो. आम्ही रात्री मिटिंगलाच बसलो होतो. त्यांनी फोन ठेवला. मी ह्याला म्हटलं 100% यांनी काहीतरी भारी लिहिलंय आणि त्याला कॉन्फिडन्स आहे त्याच्या लिखाणावर, तर हा काहीतरी भारीच घेऊन ये ना. आणि तो आला आणि त्यांनी धर्मवीर मधलं जे सगळ्यात सुंदर गाणं आहे, आनंद दिघे साहेब गेल्यानंतरच, की माझा आनंद हरपला, तर हे गाणं म्हणजे त्यांनी मला वाचून दाखवलं. आणि त्याचा एक प्लस पॉइंट आहे, तो ज्यावेळी गाणं लिहितो त्यावेळी ते चाल पण लिहितो, तो संगीतकारांना त्या चालीतच ऐकवतो गाणं. तर ते गाणं ऐकल्यानंतर मी मंगेशला म्हटलं काही झालं तर प्रत्येक सिनेमाला ह्याचं एक तरी गाणं असलंच पाहिजे. आता सगळीच लिहिली आहेत त्यांनी. धर्मवीर पार्ट 2 ची, मुळशी पॅटर्न पार्ट 2 ला तो लिहितोयच. तर हे म्हणजे हे अनाउन्स नका करू, त्याची वेगळी प्रेस घेऊ आपण. होणार आहे तो सिनेमा, त्याची वेगळी प्रेस होईल. तर त्याची गाणी पण मंगेश लिहिली. खूप अप्रतिम गीतकार आहे आणि संगीतकार म्हणून चंदूनी त्यांना संधी दिली, खूप मोठी गोष्ट आहे. काय एखाद्या माणसात ते दडलेलंच असतं. आज अप्सरा चित्रपटाच्या निमित्तानं, तुमच्या निर्मात्यांच्या निमित्तानं आज मंगेश कांगणेचा पहिला संगीतकार म्हणून सिनेमा येतोय. खूप अप्रतिम लिहितो, खूप अप्रतिम पाहायला मिळेल. त्यामुळं कदाचित आमच्या पुढच्या सिनेमांच्या संगीतकारांना थोडा पोटात घोळा येईल, एखादं गाणं जातंय का काय मंगेशला, कारण त्याच्यावर आमच्या दोघांचाही खूप जीव आहे, निर्मात्याचा पण माझा पण. त्यामुळे मंगेश आम्हाला खूप आवडेल तो करायला. धन्यवाद.